आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीला पाठिंबा जाहीर केल्याचा दावा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे। सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या सोबत असून त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे, अशी माहिती त्यांनी दिली। दरम्यान ठाकरे गटाच्या खासदारांकडून स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या चर्चांवर भाष्य करताना गोरे म्हणाले, महायुती पूर्णपणे मजबूत आहे, त्यामुळे कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही। आमचे उमेदवार विजयी व्हावेत यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था आम्ही केली आहे। की ज्या विरोधकांनी नारी बंधन विधेयकाला विरोध केला, आमच्या या देशातल्या महिला भगिनींचा अवमान केला, त्यांना त्याचं उत्तर मिळेल। आणि मोदीजींनी संकल्प केलेला आहे की नारी बंधन विधेयक कुठल्याही परिस्थितीत मंजूर करण्याचा संकल्प मोदीजींनी केलेला आहे। त्यामुळे जे जे घटक नारी बंधन बिल मंजूर होणे यासाठी प्रयत्न करत होते, त्या पक्षामध्ये प्रचंड मोठा असंतोष आहे, हे आपण सगळेजण पाहताय। त्यामुळे भविष्यामध्ये ते बिल मंजूर होईल आणि या महिला भगिनींना न्याय मिळेल। मला सांगतो, मेरिटचा विद्यार्थी कधीही पुस्तक बाजूला ठेवत नाही। मेरिटचा विद्यार्थी पुस्तक घेऊन अभ्यास करतच राहतो। त्यामुळे तुम्ही जे म्हणला ना, पळापळ कशाला करताय, आता जर तू पास होतोय तर कशाला पुस्तक हातात घेतोय असं म्हणून चालेल का? त्यामुळे मेरिटचा विद्यार्थी सातत्याने अभ्यास करतो आणि ही शाळा आहे, मग ही राजकीय असेल किंवा कुठलीही शाळा असेल, ह्या शाळेतला अभ्यास कधी संपत नाही, या शाळेचं काम कधी संपत नाही। जोपर्यंत आपण ह्या शाळेत असतो तोपर्यंत काम करायला लागतं, त्यामुळे आम्ही काम करतोय। काल अभिजित गिपकेंना मारहाण झाली राजस्थानमध्ये, कितपत योग्य आहे अशा पद्धतीने? बिलकुल त्या गोष्टीचं आम्ही समर्थन करणार नाही। अशा पद्धतीच्या घटना होऊ नयेत हीच आमची अपेक्षा आहे। का झालं काय नाही झालं याच्या खोलात मी जाणार नाही, परंतु आत्मपरीक्षण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे। काही मर्यादा सगळ्यांनी पाळणं गरजेचं आहे आणि लोकशाहीमध्ये या मर्यादा पाळल्या पाहिजे। भाजपकडे बहुमत असताना देखील भाजप व्हीप काढते सर्व मतदारांना, कुठेतरी भाजपची काय कारण? मला एक कळतच नाही तुमचं। व्हीप काढणं ही नॉर्मल प्रक्रिया, जसं तुमचा पगार होणं नॉर्मल प्रक्रिया आहे, तसं व्हीप काढणं ही एक नॉर्मल प्रक्रिया आहे। पक्षाच्या व्यवस्थेमधला हा विषय आहे की पक्षानं दिलेल्या उमेदवाराला मतदान करावं ही सूचना देण्यासाठी काढलेला व्हीप आहे आणि तो व्हीप नेहमी निघत असतो। याच्यामध्ये वेगळं कुठलंही कारण नाही। क्रॉस वोटिंगचा विषय घाबरायचा, भाजप कुणाला घाबरत नाही। कोण कुणाला घाबरतं हे तुम्हीच मला सातत्याने सांगता। त्यामुळं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मतदार इंटॅक्ट आहेत, आम्ही सगळेजण एकत्र आहोत। भारतीय जनता पक्षाचं मतदान जेवढं असेल त्याच्यापेक्षा 200 अधिक मतं घेऊन आम्ही निवडून येऊ, अजिबात चिंता करू नका। एवढं कॉन्फिडन्स तुमच्याकडे भाजप आणि महायुतीकडे आहे, तरी विरोधक म्हणजे तुमची एवढी धावपळ का चालली आहे असं विरोधक करते? कशी धावपळ आहे? सगळीकडे गाठी विरोधक घरी झोपतात, म्हणूनच आज घरी बसायची वेळ आलेली आहे। आम्ही आमचं काम, जी जबाबदारी आहे ती जबाबदारी करत असतो। पण काय जाऊन मतदारांना मतं मागणं हे काय चुकीचं थोडी नाही का? आम्ही घरात बसून मत मागायला पाहिजे। त्यामुळे आमची प्रक्रिया पळापळीची बिलकुल नाही। मी अगदी व्यवस्थित, माझा मुक्काम शांततेत आहे, माझं जेवण खाणं शांततेत। सातारा जिल्ह्यामधला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्या सोबत आहे, त्यांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे। मकरंद आबांनी तसं जाहीरही केलेलं आहे। तसा राष्ट्रवादी पक्षानं व्हीपही काढलेला आहे की महायुतीच्या उमेदवार धैर्यशील कदम यांना मतदान करण्यासंदर्भातला आदेश काढलेला आहे। शिवसेनेचा निर्णय आज उद्यापर्यंत होणं अपेक्षित आहे, तोही निर्णय होईल। त्यामुळे महायुती मजबूत आहे, अजिबात चिंता करू नका। महायुती मजबूत आहेच आहे, परंतु भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जिंकला पाहिजे म्हणून जी व्यवस्था करायला लागते ती सगळी व्यवस्था झालेली आहे। भारतीय जनता पक्षाचा उमेदवार धैर्यशील कदम आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आमचे राजाभाऊ राऊत हे खूप मोठ्या फरकानं निवडून येतील, याच्यामध्ये चिंता करण्याचं बिलकुल कारण नाही। याच्यामुळे शोध पत्रिका राबवण्याची आवश्यकता भासणार नाही। या सगळ्या गोष्टी आपल्याला लवकरच समोर येतील। शिवसेना पक्षाला अपेक्षित असणारा निधी त्याच्यात 4 पट निधी मी दिलेला आहे। म्हणजे जो निधी आम्हाला सातारा जिल्ह्यात मिळाला त्याच्यात 10 पट निधी शिवसेनेला दिलेला आहे। त्यामुळं शिवसेनेला न्याय देण्याची प्रक्रिया आम्ही केलेली आहे। कदाचित त्यात शिवसेनेमधल्या एखाद्या दुसऱ्या नेत्याला त्याच्या ठिकाणी अपेक्षित असणारं काम झालं नसेल, भविष्यात ते आम्ही करू। पंढरपूरमध्ये रोहित पवारांनी जे आंदोलन केलं त्या ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जे आहे ते गोमूत्र शिंपडूनची जागा साफ करण्याचा प्रयत्न केला आणि संबंधित रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी त्यांनी नाही, मी याच्या संदर्भात माहिती घेतलेली नाही, माहिती घेऊन आपल्याला सांगेन। परंतु आंदोलन हे प्रश्न सोडवण्यासाठी होतं की प्रसिद्धी मिळवण्यासाठी होतं याचा शोध नक्की घेतला पाहिजे। त्यामुळे मी अधिकच त्याविषयी बोलणार नाही। आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका।